त्यांचं तेच म्हणणं की हे बीटीएमकडनं आम्हाला धमक्या किंवा अशा गोष्टी होतात. अवकात नाही त्यांची आता. जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. नाही, ते माझं दैवत आहे. काल जरांगे पाटील उन्हा आले असता ते म्हणले की आता सुद्धा जखमवरती विश्वासार्हता राहिली नाही. ते माझं दैवत आहे, समाजाचं दैवत आहे, त्याच्यावरती मी अधिक बोलणार नाही. माझा फोकस हा आता संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि हे भ्रष्टाचार या सगळ्यावरती आहे आणि मी हे तडीच नेऊन लावणार आहे. आणि मला आनंद आहे की मसाजोकर आणि संतोष देशमुखचं कुटुंब हे मला वाटतं माझ्या बाजूने बोललं बरं का. मला कोणाचं बाकी काहीच नको, ते कुटुंब बोललं त्यात मी समाधानी. आणि ह्याच्या बाबतीत मी शेवट पण A to Z यांचं नीट वाकडं केल्याशिवाय मी काय आता स्वस्त बसत नाही, एवढं माझं मत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण मराठा समाजामध्ये जे आहे ते आता अविश्वास निर्माण झाला. प्रकरणाला न्याय मिळेल का, पुढे काय राहील? अविश्वास नसता झाला बरं का, पण काय असतं भोळा समाज, सत्य खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे. ते आपलं देतं विश्वास टाकून घेऊ माणूस चांगलं काम करतो. जसं की माझ्या गोरगरीब मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, मी 1 इंच सुद्धा माझा पुरवठा नाही सारखा. सपोज सांगतो, मी कसलेच कोणचे सेटलमेंट का काय म्हणते ते नाही, मॅनेज नाही, तुटलो नाही, कोणाच्या दाराला शिवलो नाही, मंत्रालयापर्यंत आतापर्यंत गेलो नाही. काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर. मी माझ्या समाजाचा विश्वासघात नाही होते. तसंच झालं की कुठंतरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता, आमदारावर, आणि लय जीव लावला. मी आता लय लावला दसांना, प्रचंड जीव लावला. वाटतच नव्हतं असं होईल. त्याला काय झालं एवढं भेटायला त्याला काय झालं? उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं, जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय, त्या धनंजय मुंडेकडे जाय, त्याची भेट घे आणि जरा ते मिटतंय का बघ, मिटून घे असं सांगितलं म्हणून काय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं ते मिटून घे. यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजेचं. लाट ही लक्षात आली पाहिजे. आणि ते मुरब्बी आमदार आहे, एका नवीन मंत्री पण राहिले, त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊ, मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घ्या म्हणून, आणि ते मॅटर दाबून टाक, मिटून घे असं सांगितलं. मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो, मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मी आत्ता पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो. राज्यातनं त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसता आला. 1,67,000 मतांनी पुन्हा निवडून आले असेल, तर उभा राहिले. लय जीव लावला, त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं नाही. ते विषय संपला. बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, परळीतलंही अनेक प्रकरण आता समोर येत आहेत. न्याय अजूनही मिळाला नाही. बीडचा एक आरोपी आहे, परभणीमध्ये कारवाई झालेली नाही. काय वाटतं, एकूण गृह मंत्रालय सक्षम आहे का या सगळ्या? न्याय मिळणार नाही, कोणालाच मिळणार. जर तुम्ही लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही. ना सोमनाथ सूर्यवंशीला मिळणार, ना वाकोडींना मिळणार, ना ते मुंडेचे 2-3 मर्डर झाले त्यांना मिळणार, ना संतोष भायांना, देशमुखांना मिळणार. न्याय मिळणार नाही, कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाईच्या मॅटरमध्ये सहआरोपी केलं. चार्जशीटमध्ये आणखीन मोबाईल आला नाही, त्यांना कोणी सांभाळलं ते पण नाही आलं, त्यांनी कुठे घरी ठेवलं ते पण 6 रुपये नाही केले, गाड्या कोणी वापरल्या ते पण चार्जशीटमध्ये आणखीन आलं नाही. असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे आरोपी आहेत. त्यांची ते काय नाव होतं, सरमाड का खारमाड, ते मध्ये घेऊन पडले, ते खंडणी मागणार, त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही. ही पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे पण तपासात नाही. म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील, कारण ते ईडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे. साधे पोराच्या मागे पोलीस लागत होतो, साधे एक पेमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं, तर ते 8 महिने मुंबईला होतं जेलमध्ये. कमेंट फडणवीस साहेब परत त्यांना बोलल्यावर काय होतं, त्यांना राग मला नाही निघत दम, कारण मी गरीबाचा लेकरू आहे. मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर मला लई होतं. आजचं एक प्रकरण सांगतो तुम्हाला, मी कमून लक्ष द्या म्हणतो गरीबाकडे. बघा हे बघा, लमणी समाजाचं म्हणजे बंजारा बांधवाचं एक ऊस तोडून येत होते गावाकडे आणि करंजीच्या घाटामध्ये पाथर्डीला दोघंही नवरा बायको त्या ऍक्सिडेंट मध्ये वारले. एक मुलगी, 2 मुले बारीक लिंबाखाली बसलेले होते. आम्ही आता भेटून आलो तिथून त्यांना. इतकी वाईट परिस्थिती. सरकारनं अशा लोकांकडे बघितलं पाहिजे. कुणी नाही, फक्त आजी
त्या लेकरांना सांभाळायला आता आजी ते आजी असं सांगत होतं की ऊस तोडून माझं पोरग हे लेकराचं पोट भरत होतं. पोट म्हणे ते पोट भरत होतं. इतकी विदारक परिस्थिती. सरकार ह्याच्याकडे बघणार नाही. आम्ही योगायोगानं ते मंत्री संजय राठोड साहेबाला फोन लावला. बाबा अशी अशी घटना झाली, तुम्हाला लक्ष त्याच्यात घालायला लागणार आहे आता लगेच. मी दादा भुसे साहेबांनाही बोलतो आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा बोलतो, या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे. तर संजय राठोड साहेबांनी मंत्री महोदयाने तातडीनं फोन लावलाय त्या कुटुंबाला. भेटीलाही जातो आणि आम्ही पूर्ण ताकदीनं मदत करतो. हे उभा करणं गरजेचं सरकारनं, हे मन जिंकणं गरजेचं. हे असं करत नाही. एक आरोपी सोडून देणार आता आणि मग मला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.